त्यामध्ये 4 मतदारसंघ 100% होणार आहे। कदाचित मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली तर 5वा पण मतदारसंघ झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका आणि त्यामुळे काम करत राहायचं। भोसरीची परिस्थिती पाहिल्यानंतर भोसरीचा उड्डाण पूल आपण पाहतो, तो भोसरीचा उड्डाण पूल त्या काळामध्ये होत नव्हता। मी माझ्या एकुलते एक मुलाची शपथ त्यावेळेस घेतली, दादांना सांगितलं मला माहीत नाही तो उड्डाण पूल तयार केला पाहिजे 2004ला। आणि त्यावेळेस आढळराव खासदार होते आणि विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते। दादांना म्हणलं दादा त्या ठिकाणी आपल्याला उड्डाण पूल केला पाहिजे। दिलीप वळसे पाटील सुद्धा त्या ठिकाणी 2 तास अडकले होते भोसरीमध्ये आणि त्यावेळेस दादांनी निर्णय घेतला, तो सिंगल याचा होता पण तो 4 पदी दादांनी केला। त्यावेळेस 40 कोटी होती, नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली, दिलीप बंड साहेबांना बोलून घेतले, त्यावेळेस काहीतरी 90 का 95 कोटीचा तो उड्डाण पूल आहे। आता त्या उड्डाण पुलाच्या खाली 32 कोटीचं टेंडर काढले दादा। आपण पाहिलं 32 कोटी कशाला म्हणतात। आता त्या 32 कोटीमध्ये काय झाले मला काही कळलं नाही, फक्त कलर मारलेले त्या कॉलमला खाली वर इकडं तिकडं काही दगडी मारलेले आहेत त्या ठिकाणी, बाकी काही दिसत नाही। हे नाट्यगृह झालं, हे नाट्यगृह त्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली हे नाट्यगृह उभं केलं, ते दादांनी केलं। भोसरीमध्ये या शेजारी पाहिल्यानंतर 150 बेडचं हॉस्पिटल ते कोणी केलं, दादांच्या नेतृत्वाखाली 150 बेडचं। आज गरिबांची त्या ठिकाणी असणारे पेशंट तिथे येतात आणि 150 बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण पाहतो। ही गरज नागरिकांची समजून त्या ठिकाणी हा दादांनी निर्णय घेतला। कुस्ती प्रशिक्षण केंद्र आपण पाहतो, बैलगाडा घाट पाहतो, सर्व नंबर 1 मधला, हे सुद्धा कोणी केले त्या काळामध्ये, दादांनी केलेले। पण कोणी काय सांगतो मला काही कळत नाही। नवीन पिढीला हे सर्व काही समजलं पाहिजे की दादांनी आजपर्यंत किती मोठं काम केलं। आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान, आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला। आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक आपलं संचालक मंडळ, प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते। मग शिक्षकांची निवड असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल, एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते। याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। मध्यंतरीच्या काळामध्ये आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक आहोत। सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काय नवीन व्यक्ती नाहीये, आपण सगळेजण परिचित आहोत त्यांना। अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींवर सुद्धा आरोप करण्याचं काम काही महाभागांनी केलं। आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी, त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं, पण जे ट्रॅफिकचं ज्यावेळेस हे दाखवलं तुम्ही स्लाइड दाखवली, त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली, ती म्हणजे 15 ऑगस्ट 2018। 15 ऑगस्ट 2018 भाऊ, या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता। काल एक बावचळेला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे आयुक्तालय केलं। आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही, रात्रीचे स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही, पण 15 ऑगस्ट 2018ला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलंच नसतं तर तुम्ही काय करत बसला असता, घंटा वाजवत बसला असता म्हटलं असतं याच्यात मंदिरात। पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना। आता जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष हे केलं, आम्ही कुठं नाकारतोय, तुम्ही केलं की तुम्ही, आम्ही कुठं नाकारतोय नाही केलं तुम्ही। मग 2017 पासून आम्ही पण केलं ते पण सांगणं गरजेचं आहे ना। तुम्ही केलं ते चांगलं केलं, आम्ही केलं की भ्रष्टाचार केला, यांच्या हातातून गेलं नाही। हे जसं 2017 पासून यांच्या हातात तर पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या सगळ्या हा विकास कामात कोण 5 वर्ष गेलंच नाही ना। मला महापौर करा म्हणायला, मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला, पिंपरी चिंचवड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ। तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आणि आज या पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय। भोसरीच्या आमदारांनी लक्षात घेतलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे कान टोचले की आपल्यापेक्षा मोठ्यांबद्दल आपण आदरभाव ठेवला पाहिजे, एवढं सुद्धा भान त्यांना त्या ठिकाणी राहिलं नाही।
ते अजितदादांच्या संदर्भानं बोलले का त्यांच्या सासऱ्याच्या संदर्भानं बोलले, हा भाग अलहिदा आहे. पुन्हाही बद्दल बोलत असताना लोकप्रतिनिधींनी, विशेषतः ज्यांना आयुष्यातली राजकारणातली पहिली पायरी ते स्वतःला पैलवान म्हणून घेतात, तर त्यांचा वस्ताद कोण आहे? अजितदादा आहे. ज्यांना जर नगरपालिकेचं, महापालिकेचं जर तिकीट दिलं नसतं तर ते नगरसेवक झाले असते. त्यांना स्टँडिंग कमिटी दिली नसती, दिलती ना स्टँडिंग, चेअरमन केलं नसतं तर त्यांना एवढं मोठं होता आलं असतं का? तुम्हाला संधी दिली, खेळपणा. पहिल्यांदा तुम्ही सासऱ्यांना चावले, आता ज्यांनी आपल्याला राजकारणात आणलं त्यांना चावायला निघाले. त्यामुळे चावण्याचा ज्यांचा स्वभाव आहे आणि रक्तातच चावण्याचा गुणधर्म आहे, ते उद्या आज ज्या व्यासपीठावर ते बसले होते, आज त्यांना ज्यांना नेते मानतात त्यांना सुद्धा चावल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे पालखी प्रस्थान सोहळ्याकरता या ठिकाणी मी आलो असताना काही महत्त्वाच्या कार्यक्रमांकरता देखील उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. संत श्रेष्ठांचं हे शिल्प, त्यांच्या भेटीचं शिल्प, आणि असं म्हणतात की ज्यावेळेस दोघांची भेट झाली त्यावेळी नामदेव महाराज म्हणाले, धन्य तो अवसरू संत समागम, करीतसे संभ्रमू आवडीचा, नामदेव म्हणे सफल हे जिणे, स्वामींच्या दर्शने धन्य झालो. तर त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, भक्त भागवत बहुसाल ऐकिले, बहु होऊनी गेले होती पुढे, परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरुपमू. अशा प्रकारे दोघांनीही एकमेकाचं श्रेष्ठत्व हे त्या भेटीमध्ये सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रत्येक जण एकमेकामध्ये माऊली बघतो आणि प्रत्येक जण समोरचा मोठा आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्याला नमस्कार करतो, मला असं वाटतं की तोच भाव हा या दोघांच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी उभं केल्याबद्दल मी महानगरपालिकेचे आणि आपल्या लोकप्रतिनिधींचे अतिशय मनापासून अभिनंदन करेन, त्यांचे आभार देखील मानेन.